नमस्कार, मी वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला भरली वांगीची रेसिपी इथं करून दाखवणार आहे। तर ही मस्त अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी करून दाखवणार आहे। तुम्हाला बघता क्षणी नक्कीच आवडेल। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर वैशाली मधुरभोज रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर सर्वात आधी आपण याचं एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे एक मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांद्याला मी तव्यावर छान खरपूस रंगावर छान भाजून घेतलेला आहे। भाजत असताना यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, खूप जास्त तेल टाकायचं नाही। आणि त्याचबरोबर इथे मी 1 चमचा डाळव घेतलंय, 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 चमचा धने घेतलेला आहे आणि अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि 1 चमचा मी तर कराळ घेतलेला आहे। तर कराळमुळे वांग्याला खूप छान अशी टेस्ट येते। तर तुमच्याकडे कराळ असेल तर आवर्जून घाला। इथे मी थोडंसं खोबरं घेतलंय आणि याला असे काप करून घेतलेले आहेत आणि हे सगळं जिन्नस मी या तव्यावर चांगलं खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत। आता याला आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेऊयात। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे सगळं जिन्नस यामध्ये टाकून घेऊया। आता हे सगळे यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूया। तर इथे मी 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, ते भी यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला। अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं। 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आपल्याला आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला, खूप जास्तीची घालायची नाही। आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालत आहे। तर तुम्ही यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा देखील यामध्ये टाकून घेऊ शकता, पण इथे माझ्याकडे आल्याचा तुकडा नव्हता म्हणून मी इथे आलं लसणाची पेस्ट यामध्ये टाकत आहे। आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊया। आता यावर एक झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला मी थोडंसं आबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे। तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्तीचं पाणी सुद्धा घालायचं नाही। साधारण आपल्याला पाऊण वाटी यामध्ये पाणी घालून याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा, मस्त आपली इथे बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे मी हे वाटण काढून घेतलेलं आहे। आता आपण वांगे कट करून घेऊया। तर इथे मी हे अर्धा पाव वांगे घेतलेले आहेत। तर वांगे मी छान असे काटेरी आणि फ्रेश वांगे घेतलेले आहेत। तर काटेरी वांगे घेतले की भाजीला खूप छान अशी चव येते आणि याला आता आपण कापून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला ह्या वांग्याचा देठ कट करून घ्यायचा आहे, हे बघा, आणि याला 4 अशा मधातून फोडी करून घ्यायच्यात आपल्याला। हे बघा, तर वांग किडकं आहे का चेक करून घ्यायचं आहे। तर अजिबात वांग किडकं नाही आहे। आता हे आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी हे पाणी घेतले, आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता ही कट केलेली वांगी यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे हे मिठाच्या पाण्यामध्ये वांगी टाकली की ते अजिबात काळी पडत नाही। तर ही सगळी वांगी आपण कट करून या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत। तर इथे मी सगळे वांगे असे कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला वांगे कट करत असताना तुम्हाला याच्यावरले काटे वगैरे काढून घेऊ शकता, पण इथे मी हे काटे वगैरे काढलेले नाही। तर या काट्यामध्ये पण छान अशी चव असते। आता या वांग्यामध्ये आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे, त्यामध्ये भरून घेऊयात। तर इथे मी हे सगळे वांगे पाण्यातून काढून घेतलेले आहेत। तर आपण यामध्ये वाटण भरण्याआधी याला थोडंसं आपण इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे। आता हे मीठ याला थोडंसं चोळून लावायचं, म्हणजे असं चोळून लावलं की वांगी खाताना खूप छान लागतात। तर हे असं थोडंसं मीठ लावून घ्यायचं, जास्तचं मीठ लावून घ्यायचं नाही। सगळ्या वांग्याला आपल्याला हे असं थोडं थोडंच करून आपल्याला हे मीठ यामध्ये चोळून लावून घ्यायचं आहे। तर ही एकदा प्रोसेस अशी करून बघा, तर वांगे खूप छान असे खायला टेस्टी लागतात। थोडं लावायचं, नाहीतर ना वांगी खूप खरट लागतील। तर या ठिकाणी बघा, मी या सगळ्या वांग्याला इथं मीठ लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे मसाला भरून घ्यायचा आहे। आता हे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, तो या वांग्याला आता लावून घेऊया। असा आपल्याला हे मसाला यामध्ये दाबून असा भरायचा, म्हणजे वांगी खूप छान अशी टेस्टी लागतात।
तर बघा आपली ही मस्त अशी मसाला यामध्ये भरून झालेला आहे. हे आपण एका प्लेटीमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण हे सगळं वाटण या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथे आपले हे सगळे असे वांगे भरून झालेले आहेत. लगेच आपण भाजीला फोडणी देऊयात. तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण तेल घालूयात. तर इथे मी 1.5 पळी तेल घालते, 1 पळी आणि यामध्ये अर्धी पळी तेल घालते. तर एकूण मी यामध्ये 1.5 पळी तेल घातलेलं आहे. आता यामध्ये मी थोडेसे जिरे घालते, थोडीशी मोहरी घालूयात. आता ही भरलेली वांगी यामध्ये आपण टाकून घेऊयात. तर एक एक करून आपल्याला ही वांगी यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर एक वेळेस अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी करून बघा, खूप छान लागते. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, ते यामध्ये टाकून घेते. आणि हा टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर या वांग्याला मी 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपले वांगे यामध्ये छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहे. तर इथे मी मिक्सरमध्ये थोडंसं कोमट पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्सरला धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला तुम्हाला जेवढं पाणी लागत असेल तेवढं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं आहे. पण पाणी घालत असताना शक्यतो गरम पाणी करूनच घालायचं आहे. थंड वगैरे पाणी घालायचं नाही, नाहीतर भाजीची चव येणार नाही. तर अजून यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. तर साधारण मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित आता हे हलवून घ्यायचे आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यालाही ते चांगलं हलवून घेऊया. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. मीठ घातल्यानंतर यालाही देखील चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. आता इथं पाणी घातल्यानंतर गॅस आपण हाय फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे याला छान अशी उकळी येते. तर या ठिकाणी बघा मस्त आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि यावर एक झाकण लावून आपल्याला हे वांगे 10 ते 15 मिनिटांमध्ये छान शिजवून घेऊयात. 10 ते 15 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊयात. तर वाव, मस्त अशी भाजी बनवून तयार आहे. तर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे वरी आणि कलर खूप जबरदस्त असा तयार झालेला आहे. तर बघा खूपच जबरदस्त अशी ही वांग्याची भाजी तयार आहे. तर याचा ग्रेव्ही तुम्ही बघू शकता मस्त असा दाटसरपणा आलेला आहे. वांगे शिजले की नाही चेक कसे करून घ्यायचे. तर हे बघा याचं एक देठ आपण बघायचं. हे बघा देठ सहज तुटत आहे, म्हणजे वांगी आपली छान शिजलेली आहे. आता इथे गॅस बंद करून घेऊया. तर तयार आहे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगीची भाजी. खूप जबरदस्त अशी तयार झालेली आहे. आता ही भाजी मी तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून दाखवते. तर या ठिकाणी बघा मस्त आपली इथे वांग्याची भाजी बनवून तयार आहे. खूप जबरदस्त अशी तयार झाली आहे. आवर्जून एक वेळेस ही भाजी नक्की ट्राय करू शकता. खूपच छान अशी झालेली आहे. तुम्ही याची ग्रेव्ही देखील बघू शकता, खूप सुंदर असा दाटसरपणा आलेला आहे याला. तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा तर याचा रस्सा तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता. खूप जबरदस्त अशी लागते. तर अशा प्रकारे ही वांग्याची भाजी घरी नक्की ट्राय करा. माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही भरली वांग्याची भाजी, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशी एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.